आता बघा फक्त हे बघा जेवण, हे बघा जेवण आम्ही जेवतोय. आता ट्रेन पास होणार आहे बघा, पास होणार ट्रेन. तर काय बोलता मंडळी, मी अजय कांबळे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल अजय कांबळे ऑफिशियलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. लास्टच्या ब्लॉगमध्ये आपण भातगाव पुलावरती गेलो होतो एक्सप्लोर करायला आणि खूप मजासुद्धा केली आपण तिकडे. आज दोन तीन दिवस गेले असतील आपल्याला भातगाव पुलावर जाऊन येऊन. सो आज आमचा प्लॅन आहे एका नवीन ठिकाणी जायचा आणि आपल्यासोबत आज आपले भाऊ लोक पण आहेत, 3-4 जण अजून. आपण आज फुल राडा करणार आहे, मजा तर 1 नंबर करणार आहे. मी तुम्हाला त्या प्लेसचं आधी नाव नाही सांगत आहे, मी तुम्हाला थोड्या वेळानंतर ब्लॉगच्या मिडल ऑफ मध्ये मी तुम्हाला त्याचं नाव सांगेन की आपण नक्की जातोय कुठे. तर आता आपले बाकीचे भाऊ मंडळी आपल्याला भेटून दे, मग पुढचा ब्लॉग आपण ते भेटल्याच्या नंतर स्टार्ट करूया. आपला एक भाऊ आपल्याला आता भेटला आहे, प्रेम कांबळे. आता तो बाईक घेऊन आला. आता आम्ही 3 जण ह्या बाईकने आम्ही जाऊ जाकादेवीला. बाकीचे आपले भाऊ लोक तिथेच भेटतील आपल्याला. सो चला आपण पुढे निघूया. गाडीचा पण जुगाड झालेला आहे. संकेतने अजून एक गाडी घेतलेली आहे, म्हणजे आपल्याकडे तर टोटल 2 गाड्या आहेत. चला आता बाकीच्या पोरांना भेटूया. चला आपल्या जेवणाची सोय करूया काहीतरी. आमचे 2 भाऊ होते ते लोक पण आलेच. ज्याला आपलं जेवण आलेलं आहे गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून घ्यायचं. तर मित्रांनो, आपण आता सगळ्यात इथून निघतोय. आता इथून आपल्याला जायचं आहे पुढे, जे मी तुम्हाला प्लेस सांगितलं ना तिथंच जायचं आपल्याला. तो चला. या लवकर, गाडी चालवतो की मस्ती करतो पुढे. कोचरीच्या वाड्या आहे. इकडे एसटी येते. ते कुठे जाणार एसटी इथून? एसटी कुठे जाणार? दाखवते बरोबर. आम्हाला काय टेन्शन नाही. आता आपण आलेलो आता 2 किलोमीटर आतमध्ये फुल हायवे रोड आहे. सिद्धेच्या बाजूला घर आहे. काय देऊळ आहे गावात. कसं बघा ना, किती स्मूथ एकदम सपाट डांबरीकरण झालेलं आहे इथे. मित्रांनो, आपण आता थोड्या वेळामध्ये पोहोचणार आहे आपल्या डेस्टिनेशन पर्यंत. प्लस तिथून आपल्याला बाय वॉक पुढे चालायचं आहे. म्हणजे 5 ते 10 मिनिटं त्याच्यामध्ये जातील आपले. तिथे गेल्याच्या नंतर ऍक्च्युली आता मी तुम्हाला त्याला रिव्हील करूनच सांगूनच देतो.
आपण चाललोय रानपाट या गावामध्ये. वॉटरफॉल तिथे एक धबधबा आहे आणि आता सध्या जस्ट पावसाची सुरुवात झालेलीच आहे आणि आम्ही तिथे जातोय. तर बघू म्हणजे बऱ्यापैकी आपला जो वॉटरफॉल आहे तो झालाय की नाही बरोबर चालू. जर तो नसेल झाला ना तर मी प्रॉपर पावसामध्ये पण इथे एकदा एक फेरी मारेनच एक, तेव्हा त्यावेळी पण ब्लॉग बनवणार आहे मी. तर तुम्ही आता बघून घ्या की कसा असतो आणि प्रॉपर पावसामध्ये हा वॉटरफॉल कसा दिसतो ते पण त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला डिफरन्स समजेल कसा असतो आणि कसं नाही. ठीक आहे, आता आपण पोचूया तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो व्ह्यू मी. प्लस तिथे ट्रेन पण क्रॉसिंग होते, त्या ट्रेनचा पण मी तुम्हाला दाखवेन. ट्रेनचा तिकडे एक टनेल सुद्धा आहे, तो पण बघूया आपण. दिवा गाडी येणारच आहे ना. टायमिंग पण आता दिवा सावंतवाडी गाडीचा टायमिंग सुद्धा झालाय. तर बघू आपण त्या टाइम पर्यंत तिथं जर रीच पोहोचलो ना तर आपण ती गाडी पण तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघा आपली गाडी आता इथे, आपण सगळ्या गाड्या आपल्याला पार्क करायच्या आहेत. चला बस. आपले वस्त्र मिळाले का? हायवे रोड रे. तर मित्रांनो आपल्या गाड्या दोन्ही पण इथे पार्क करायच्या आहेत आणि आता इथून आपल्याला बाय वॉक, बघा इथून या पुढे रस्ता जातो, 10 मिनिटं आपल्याला चालत जायचं आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या त्या वॉटरफॉलपर्यंत पोचू. बघा मित्रांनो आपण आता चालत आपल्याला खालपर्यंत जायचं आहे. 10 मिनिटाचं तरी डिस्टन्स आहे. सो तो आपल्याला कव्हर करायचा आहे. बघा मजा करायची, नंतर जेवायची. हो वगैरे सगळं घेऊन आलोय आपण, म्हणजे आपण स्विमिंग वगैरे करू. आधी बघूया की एक्झॅक्ट आपल्या तर वॉटरफॉलमध्ये थोडंफार पाणी आहे का स्विमिंग करणं एवढं तरी, कारण एवढा प्रॉपर असा काय पाऊस लागलेला नाही आहे. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तर वॉटरफॉल एकदम व्यवस्थित दिसणार आपल्याला, म्हणजे आपण त्याला एन्जॉय करू शकतो इकडे येऊन. पण आता आपल्याला माहिती नाही तसं त्या प्रकारचं असेल की नाही, तरी पण आपण जाऊन बघूया. डबकं भेटलं थोडं तरी खूप आहे. बाजूला वॉटरफॉल आपला रानपाटचा इकडचाच प्लॅन केलेला होता आज आम्ही. आणि आता आपण या अजून पुढे या तुम्हाला दाखवतो. हा वॉटरफॉल जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये याला बघायला याल ना, तुम्ही इथं आल्यानंतर 2-3 तास तरी कुठे जाणार नाही तुम्ही. आणि खाली या दाखवतो तुम्हाला त्याचा आंघोळ करायला जातो तिथे.
observan आता. तुम्हाला पाणी वगैरे काही दिसत नाही खाली बघून घ्या तुम्ही. पण पावसाळ्यामध्ये ना हे एकदम भरलेलं असतं एकदम. आणि इकडे तर बघूच नका 7-8 जागांवरनं पाणी खाली ड्रॉप होत असतं. तर मित्रांनो आता बघा तुम्ही आज जून महिन्याची 8 तारीख आहे आणि आज बघा इकडे तुम्हाला काहीच दिसत नाही व्यवस्थित. इथे जेव्हा तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्या बघाल ना तुम्हाला इथे सगळीकडे पाणी दिसणार आणि खाली पण बघा तुम्हाला जास्त पाणी दिसत नाही. पण येणाऱ्या पावसाळ्यामध्ये 1 महिन्यामध्ये इथं एवढं निसर्गाचं एवढं भारी सुंदर असं दृश्य बघायला भेटेल ना तुम्हाला की तुमचं मन एकदम खुश होऊन जाईल. आता इथे बघा तुम्ही या राईट हँड साईडला फक्त 2च आपल्याला झरे दिसतात जे खाली फॉल होत आहेत. पण तुम्ही पावसाळ्याच्या माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघाल ना ही जी पुरी लाईन आहे वरची ही पूर्ण पाण्याने भरलेली असेल. आणि आता आपण जिथे उभं राहून ब्लॉग बनवतोय ना इथपर्यंत पाण्याचे ड्रॉप्स जे वरनं जे पाणी खाली पडणार ते पाण्याचे ड्रॉप्स इथपर्यंत आपल्या अंगावर देणार ना आपण इथंच उभे राहून ना बिना पावसाचे भिजून जाऊ. चला खाली जाऊया आता आपण. आता आपल्याला ऍक्च्युली जिथे पाणी जमा होतं ना खाली वॉटरफॉल आणि खाली जायचा रस्ता बघा तुम्ही मित्रांनो. व्यवस्थित हळूहळू चला खाली. तुम्ही पण या पाठवून बघा रस्ता व्यवस्थित या. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो तुम्हाला. जाऊन हा एवढाच फक्त खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये ना 3 माणसं म्हणजे 3 अडल्ट पुरुष डुबतील एवढी त्या खड्ड्यामध्ये उंची आहे या खड्ड्याची. हा आमचा एक मित्र भाव आहे आपला तो जाऊन सुद्धा आलाय त्याला माहिती सुद्धा आहे. पण कसं आपल्याला या गोष्टीचं काही जास्त नॉलेज नाही. सो आपण एवढी रिस्क कशाला घ्यायची. आपण ऍक्च्युली ते एन्जॉय करायला आलोय. एन्जॉय करू व्यवस्थित मस्त मजा करून जाऊ. तुम्ही बघू मित्रांनो आपण त्या वॉटरफॉलच्या इथं आलोय आणि पाठी बघताय तुम्ही माझ्या वॉटरफॉल आता काहीच नाही एकदम शुल्लकच आहे. बट अजून थोड्या दिवसांनी किंवा एका महिन्याच्या आतमध्ये हा जो वॉटरफॉल जो पाठी माझ्या दिसतोय ना हा एवढा भयानक होतो ना बाप रे. मोबाईल दिसतो माझा मिथून. मला काय माहिती पिशी कुठं आहे. सो आम्ही आपल्या रत्नागिरीच्या बाजूला एक टनल आहे त्याच्यामध्ये आलोय. तिथून ट्रेन पास होतात आणि ॲक्च्युली आम्हाला जेवायचं होतं. आतमध्ये जी काय आम्ही एन्जॉयमेंट केली ना ते मी तुम्हाला दाखवू शकलो नाही बिकॉज मी मोबाईलने शूट करतो आणि माझा मोबाईल पावसामध्ये भिजला तर माझा मोबाईल खराब होऊन जाईल. आता आम्हाला जेवायचं आहे. तो बघा आता इथनं ट्रेन येते आणि आम्ही आता इथे जेवायला बसलोय. बघा आपण इथून आलो. आता आपण इथे जेवू व्यवस्थित आणि जर ट्रेन आले तर मी तुम्हाला शूट करून दाखवेन.
काय काय वाटतो का आपण जेवतो इथं आपण इथं जेवतो बघा भोगद्यामध्ये संकेत संकेत मिथून एक नंबर एक ना एक नंबर आहे. जेवणावर फोकस करूया आपण परत जेवण घेऊया व्यवस्थित एकदम. त्यांना साफ करते इथं झुकतात ना इकडची टनल मधली माणसं काम करणारी. पाऊस चालू आहे फुल बाहेर हा फुल वन साइड पाऊस चालू आहे. हा व्हिडिओ फक्त अक्षयदाने हवाईला जाणार आहे. वन साइड पाऊस पडतो बाहेर आणि आम्ही टनल मध्ये मस्तपैकी जेवून आलेलो बाहेर. आपल्या इकडनं फुल पाऊस पडतो वन साइड एक नंबर. चौथी मी तर तुम्हाला बोलत होतो मी नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्हाला ही गोष्ट दाखवतो. पण आम्ही अर्धा तास फक्त इथं थांबलो आणि बघा हा बघा विषय बघा काय झालाय. चला आता हो तर मित्र आपल्याला घरी जायचं आता. माझ्या प्लास्टिकच्या कव्हरमधून जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. आता आपण जिथं आलो होतो तिथून आता आपण निघतोय परत. चला आता आपण निघूया. हा माझा फोन पण भिजतोय. चला तर आम्ही आता अर्ध्या रस्त्यामध्ये आलोय आणि आता थोडासा ब्रेक घेतला आम्ही. एवढा पाऊस पडत होता तुम्ही बघू शकता. एवढ्या पावसामध्ये आम्ही तिकडनं कशाला ॲक्च्युली आता इथं मला कसं थोडंसं पावसापासून थोडासा मला आधार भेटला आहे. त्याच्यामुळे माझ्या फोनवरती पाणी वगैरे काही पडत नाही. सो मी फोन माझ्या कवरमधून बाहेर काढून आता मी थोडासा माझ्याकडनं होईल तेवढा मी ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतोय. बट तिथं असं झालं होतं की पाऊस एवढा जास्ती होता आणि मी कवरमधून फोन बाहेर काढू शकलोच नसतो. त्यामुळे जे काही व्हिडिओमध्ये थोडाफार जर काय क्लॅरिटीचा जर काही इश्यू आला असेल ना तर प्लीज थोडंसं माफ करा. पाऊस बघ इथे पडतो त्या साईड. जागादेवी ग्रामपंचायत पोचरी. आपल्याला आता राईट साईडला जायचं. तर मित्रांनो आपण गेलो होतो वॉटरफॉलला जाऊन आलो. ॲक्च्युली घरी येताना आता जसं घरी पोचलो माझा फोन बॅटरी लो पूर्ण स्विच ऑफ. तर आपण फोन चार्जिंगला लावला व्यवस्थित. आम्ही सगळे घरी गेलो फ्रेश वगैरे झालो. म्हणजे आता बोललो चला तुम्हाला पण सांगतो की आम्ही व्यवस्थित घरी पोचलो आणि खूप मजा आली आम्हाला वॉटरफॉलला तिकडे जाऊन. ते एवढा चांगला एक्सपिरियन्स केला आम्ही. जेवताना वगैरे ट्रेन वगैरे क्रॉस होत होत्या आणि मजा तर आम्ही खूपच केली. अर्ध्यापेक्षा जास्त मजा जी आम्ही केली ना ते तुम्हाला दाखवायला भेटली नाही बिकॉज पाऊस पडत होता आणि माझा फोन ॲक्च्युली मी पावसामध्ये शूट नाही करू शकलो असतो. तर बऱ्याचशा गोष्टी मी दाखवायला जरा मी मिस झाली माझ्याकडून. बट तरी पण मजा खूप केली आणि जेवढा प्रयत्न केला तुम्हाला मी जास्तीत जास्त व्हिडिओ दाखवायचा माझी जे काय आम्ही एन्जॉयमेंट केली त्याचा तेवढं मी सगळं आता व्लॉगमध्ये दाखवलं आहे तुम्हाला. बाकी व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आवडली व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय बाय. परत भेटू एका नवीन व्लॉगमध्ये.